अनिल अंबानींच्या बुडत्या कंपनीवर गौतम अडानींचा मोठा डाव, 4,000 कोटींना खरेदीची योजना। उद्योगपती गौतम अदानी यांनी आपल्या ऊर्जा व्यवसायाचा विस्तार करण्याच्या दृष्टीनं मोठं पाऊल टाकलं आहे। अनिल अंबानी यांची दिवाळखोरीत निघालेली कंपनी खरेदी करणार आहेत। त्याचबरोबर देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि मोठे उद्योगपती गौतम अदानी यांनी आपल्या व्यवसायाची व्याप्त जगभरात वाढवायचे सत्र सुरूच ठेवले आहे। याच क्रमाने त्यांनी आता अनिल अंबानी यांच्या दिवाळखोरीतील निघालेल्या कंपनीला खरेदी करून ऊर्जा क्षेत्रात आणखी एक मोठा डाव टाकला आहे। अदानी पॉवर लिमिटेड रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवर लिमिटेडच्या 600 मेगावॅट क्षमतेच्या बुटिबोरी अंशक वीज प्रकल्पाचे अधिग्रहण करण्याची योजना आखली आहे। हा प्रकल्प नागपूर येथे आहे। 4,000 कोटींच्या खरेदीला मिळालेली मंजुरी 18 जून रोजी राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने NCLT अदानी पॉवरला 4,000 कोटी रुपयांची VIPL खरेदी करण्यास अधिकृतपणे मान्यता दिली आहे। या महत्त्वपूर्ण अधिग्रहणामुळे अदानी पॉवरला आपली वीज निर्मिती क्षमता वाढवण्यास मोठी मदत मिळेल, ज्यामुळे देशातील वाढती विजेची मागणी पूर्ण करणे सोपे होईल। या अधिग्रहणासाठी अदानी पॉवरने एक विशेष उपाय योजना सादर केली होती। NCLTच्या मंजुरीनंतर अदानी पॉवर आता VIPL मध्ये 100% हिस्सा खरेदी करेल। या यशस्वी रिझोल्युशनमुळे प्लॅनमध्ये कंपनीच्या अधिग्रहणासाठी 4,000 कोटी रुपयांची देयकसह अदानी पॉवरने VIPLच्या 6,753 कोटी रुपयाची दायित्व देण्यातही मान्य केले आहे। अदानी पॉवरची आर्थिक स्थिती आणि भविष्यातील फायदे 24 फेब्रुवारी रोजी अदानी पॉवरने त्यांच्या स्टॉक एक्सचेंज फायलिंगमध्ये VIPLच्या अधिग्रहणासाठीच्या रिझोल्युशन प्लॅनला कमिटी ऑफ क्रेडिट्स COC कडून मंजुरी देण्याची माहिती दिली होती। 19 जूनपर्यंत अदानी पॉवरचे मार्केट कॅपिटलायझेशन 2.7 लाख कोटी रुपये होते। गुरुवारी अदानी पॉवरच्या शेअरची किंमत 533.20 होती। आर्थिक वर्ष 2025च्या मार्च तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 4% घसरून 2,637 कोटी झाला, जो गेल्या वर्षी याच कालावधीत 2,737 कोटी होता। कोणालाही फायदा होईल या कारणामुळे अदानी पॉवरची उत्पादन क्षमता वाढेल आणि विदर्भात त्याची उपस्थिती मजबूत होईल। कोळसा, सौर आणि पवन ऊर्जा यासारख्या क्षेत्रांमध्ये आधीच मजबूत असलेल्या अदानी समूहाची औष्णिक वीज क्षमता यामुळे आणखीन वाढेल। तर रिलायन्स पॉवरवर मोठ्या कर्जाचा दबाव असल्याने हा करार अनिल अंबानींना कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होण्याची एक मोठी संधी देऊ शकतो। हा करार भारतातील ऊर्जा क्षेत्रात मोठ्या बदलाचे संकेत देत आहे। बाजारातील तंत्रज्ञानाचे म्हणणे आहे की हा करार दोन्ही पक्षांसाठी फायदेशीर ठरू शकतो, परंतु त्याचे खरे परिणाम येणाऱ्या काळात स्पष्ट होईल असंही त्यांनी सांगितलं। नवीन कंपनी खरेदी करायचा विचार केला आहे, ती देखील 4,000 कोटींची खरेदी असणार आहे। तुम्हाला नेमकं काय वाटतं, भविष्यात काय होईल या कंपनीचं? नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलकडे नवीन असाल तर चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर महत्त्वाचे व्हिडिओ येत असतात, त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका। व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका।